नमस्कार सर्वांना. डॉक्टर दीपकेचा. आज आपल्या ज्या ताई आलेल्या आहेत, रायगड जिल्ह्याहून आलेल्या आहेत आणि त्यांना अशाच बऱ्याचशा काही प्रॉब्लेम होते, समस्या होत्या. खूप काही त्यांनी नाही त्या जागेवर ट्रीटमेंट घेऊन घेऊन आज शेवटी आपल्यापर्यंत पोहोचल्यात. आता त्यांनाच विचारू द्या, त्यांच्या इच्छाचं काही समाधान आपल्याकडून झालेलं आहे 100% की नाही. तर ताई नमस्कार. नमस्कार डॉक्टर. तुम्ही प्रॉपर कुठून आलेले आहात आज मला थोडं सांगाल? हां, मी रोहा फुगारेवाडी, जिल्हा रायगड इथून आले ओके. आहे. ओके. आणि तुमचं पूर्ण नाव? स्मिता विजय साळुंखे. ओके. आणि मला हे सांगा, की तुम्हाला काय-काय प्रॉब्लेम होता? मला संधिवाताचा खूप त्रास आहे आणि गुडघ्यामध्ये माझ्या गॅप आहे, मणक्यातही गॅप आहे. हं, तर ते कंबर माझी पण खूप दुखायची, गुडघे पण माझे खूप दुखायचे हं, हं, आणि अधूनमधून चक्कर आल्यासारखं व्हायचं. हं, हं, डोकं वगैरे दुखायचं अधूनमधून. हं. तर हे त्रास आहेत मला भरपूर. पण गुडघ्याचा आणि संधिवाताचा त्रास जास्त होतो. ओके. तर रोजच्या तुम्हाला दैनंदिनीच्या दिवसामध्ये तुम्हाला काम-धंदा करते वेळेस किती त्रास व्हायचा त्याचा? त्रास खूप व्हायचा मला, गोळे-बिळे खूप यायचे ऑफिसमध्ये वगैरे, अगदी आडवं पडायचं की काय असं वाटायचं. हं. तर खूप म्हणजे वेदना खूप व्हायच्या. मला डॉक्टरकडे जावं लागायचं, तेवढ्यापुरतं ट्रीटमेंट घेऊन ओके. बरं वाटायचं. बरं आतापर्यंत तुम्ही किती हॉस्पिटल असे गोल-गोल, गोल-गोल फिरत आल्यात? मी केईएमला, दादरला, हं, दादरला एक प्रायव्हेट हॉस्पिटल होतं तिथे केईएम, हं. आणि डोंबिवलीमध्ये 1-2 प्रायव्हेट क्लिनिकमध्ये गेले होते. अशा ओके. 4-5 क्लिनिकमध्ये मी जाऊन आले हॉस्पिटलला. ओके. हां, दादरला पण 2 प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेले होते. तिथल्या हं, हं. एम-डीनी सांगितलं मला, हं. ऑपरेशन करा गुडघ्याचं, ₹2.5 लाख खर्च आहे म्हणून. मला म्हटलं नको ते ऑपरेशन. ओके. म्हणजे तुम्हाला 2.5 लाखापर्यंत खर्च पण ऑपरेशनचा सांगितला होता. सांगितलं होतं. पण आपल्यापाशी इथं ट्रीटमेंट घेऊन 15 दिवसाची फिजिओथेरपी आणि आपले आयुर्वेदिक औषधं खाऊन आता तुम्हाला कसं वाटतंय? आता मला खूप बरं वाटतंय. हं. 100% फरक पडलाय मला आणि मी फिजिओथेरपी घेतल्यानंतर तर पूर्ण बरं वाटतंय मला. चांगला इफेक्ट आहे या औषधांचा. हं, हं. त्यामुळे बरं तुम्हाला आता हे सगळे काही औषधं खाऊन हां. काय ओके वाटतंय? हो, हो. अगदी पूर्ण बरं वाटतंय मला. ओके. तर सगळ्यांना मला हेच सांगायचं आहे, की हमेशा माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, की बाबा प्रत्येक गोष्टीला ऑपरेशनची गरज नसते. विचारपूस केल्याच्या नंतर प्रत्येक गोष्टीवर रस्ता निघू शकतो. पण कोणत्याही डॉक्टरनं कोणतीही रिपोर्ट वाचून काही जरी सांगितलं तर मुळीच घाबरायचं नाहीये. त्याच्यावर रस्ता कुठं ना कुठं काही ना काहीतरी चांगलाच तुम्हाला मिळेल. आज आमच्या ताईंनी नाही त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आलेल्या आहेत. त्यांना पण सजेस्ट केलं की ऑपरेशन करा. काय? पण त्यांच्या ज्या ताई आहेत संध्याताई, गायत्री परिवाराच्या हेड आहेत. त्यांनी माझ्याकडे अगोदर ट्रीटमेंट घेतलेली होती आणि ते माझ्या औषधामुळे आणि फिजिओथेरपीमुळे सगळं काही त्यांचं व्यवस्थित काही झालेलं आहे. म्हणूनच आज ताई माझ्याकडे येऊन रायगडवरून आज त्यांची पण ट्रीटमेंट संपलेली आहे आणि त्यांचा जे काही आजार आहे, आज 100% त्यांना तो फरक मिळालेला आहे. तर ज्या कोणी माता, भगिनी असतील, भाऊ असतील, कोणताही आजार असो, तुमच्या म्हणजे म्हणतो ना, डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत. इथं डॉक्टरांची कोणत्याच प्रकारे कन्सल्टिंग फी नाहीये, चेकअप फीस नाहीये, मशीन चेकअप करतो त्याचे पण चार्जेस नाही. केवळ आणि केवळ इथं तुम्हाला फक्त आयुर्वेदिक औषधं आणि फिजिओथेरपी एवढाच खर्च लागेल. तुम्हाला कोणताही कसाही आजार असू द्या, तो इथं 100% नीट होणार म्हणजे होणार. नमस्कार.